जगामध्ये रशिया एक असा देश आहे ज्याच्यासोबत भारताची मैत्री फक्त राजकीय नाही तर त्यामागे विश्वास, संकट काळातील साथ आणि अनेक ऐतिहासिक क्षण आहे। रशिया एक असा देश आहे ज्याने आपल्या देशाचा तिरंगा 1971च्या युद्धात खंबीरपणे जपला होता। आपला पहिला उपग्रह अवकाशात पाठवायला रशियाने मदत केली होती आणि आजही रशिया आपल्याला अत्याधुनिक शस्त्र देतो। भारत आणि रशियाची ही मैत्री अगदी अतूट आहे। ही मैत्री काय 1-2 वर्षांची नाही तर तब्बल 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे। जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जग 2 भागात विभागलं गेलं होतं। एक होता अमेरिका आणि त्यांचे मित्र देश आणि दुसरा होता सोव्हिएत युनियन म्हणजेच आजचा रशिया। यावेळी भारताने एक मस्त मार्ग निवडला, तो म्हणजे कोणत्याही गटात जायचं नाही, अगदी तटस्थ राहायचं। पण यानंतर तरीही रशियाने आपले संबंध पुढे जाऊन खूप जवळचे झाले। पुढे जाऊन रशियाने आपल्याला फक्त राजकीय साथ दिली नाही तर खूप मोठी आर्थिक मदतही केली। आपले मोठमोठे कारखाने जसं की भिलाई पोलाद प्रकल्प हे सगळे रशियाच्या मदतीनेच उभे राहिले। पुढे 1971च्या युद्धात जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला मदत करायला सुरुवात केली तेव्हा रशियाने एक मोठा करार केला, तो होता शांतता, मैत्री आणि सहकार्य करार। या करारामुळे जगाला एक स्पष्ट संदेश मिळाला की जर भारताला कोणी त्रास दिला तर रशिया मदतीला धावून जाईल। खरं सांगायचं तर याच करारामुळे भारताला एक खूप मोठी सुरक्षा मिळाली आणि आपण निर्धास्तपणे युद्ध लढू शकलो। युनायटेड नेशन्समध्ये तर रशियाने भारतासाठी अनेकदा वेटोचा वापर करून आपली ढाल बनून साथ दिली आहे। पुढे 1991मध्ये सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले। यावेळी रशिया स्वतःच अनेक अडचणींमध्ये होता, त्यामुळे काही काळासाठी भारताबरोबरच्या मैत्रीमध्ये थोडा ब्रेक आला। पण म्हणतात ना, खरी मैत्री संकट काळातच ओळखली जाते। लवकरच दोन्ही देशांनी पुन्हा एकदा हात मिळवणी केली। 2000 साली आपल्याकडे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते व्लादिमीर पुतिन। त्यांनी मिळून एक ऐतिहासिक घोषणा केली, ती म्हणजे धोरणात्मक भागीदारीची। याचा अर्थ आता ही फक्त मैत्री नव्हती तर एक खास रणनीती होती। कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे ही दोस्ती आजही मजबूत आहे? भारतीय सैन्याची ताकद आपल्याला माहीतच आहे, त्यात रशियाचा खूप मोठा वाटा आहे। आपल्याकडे असलेली बहुतेक शस्त्र, लढाऊ विमानं जसं की सुखोई ती रशियाकडूनच घेतली आहे। ब्रह्मोस सारखी मिसाईल तर आपण दोघांनी मिळून बनवली आहे आणि ती S-400 एअर डिफेन्स सिस्टम ही पण आपण रशियाकडूनच घेतली आहे। जरी आता आपण स्वतः शस्त्र बनवायला लागलो असलो तरी रशिया आजही आपला नंबर 1 डिफेन्स पार्टनर आहे। ऊर्जा क्षेत्रातही रशिया आपल्याला खूप मदत करतो। तमिळनाडूमध्ये जे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे ते रशियाच्या मदतीनेच बनत आहे। आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियानेच अवकाशात पाठवला होता। आपला पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांना ट्रेनिंगही रशियातच मिळालं होतं। आज आपण गगनयान मोहिमेवर काम करतोय, ज्यात आपल्या अंतराळवीरांना रशियातच ट्रेनिंग दिलं जातंय। विज्ञान आणि तंत्रज्ञानातही आपण खूप वर्षांपासून एकत्र काम करतोय। संयुक्त राष्ट्रसंघासारख्या मोठ्या व्यासपीठावर रशियाने नेहमीच भारताला पाठिंबा दिला आहे। त्यांनी नेहमीच सांगितलंय की भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळालं पाहिजे। दोन्ही देशांना असं वाटतं की जगामध्ये फक्त एका देशाची सत्ता नसावी तर सगळ्या देशांनी मिळून निर्णय घ्यावे। पण सध्या या मैत्रीत काही आव्हानंसुद्धा आहेत, ती म्हणजे युक्रेन युद्धामुळे रशियाला चीनवर अधिक अवलंबून राहावं लागते। चीन आणि आपले संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहीतच आहे, त्यामुळे रशियाला आपल्या आणि चीनच्या नात्यात समतोल साधणं थोडं अवघड झालं आहे। रशियाकडून तेल आणि शस्त्र घेतल्यामुळे अमेरिका आणि युरोपियन देशांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण भारताने आपले राष्ट्रीय हित जपलं आहे आणि कोणासमोरही भारत झुकला नाही। भविष्यातही आपल्यासाठी खूप संधी आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर भारत रशियाची मैत्री ही फक्त करारांवर आधारित नाही, ती परस्पर विश्वास आणि आपुलकीवर आधारित आहे। अनेक दशकं झाली, अनेक बदल झाले, पण ही दोस्ती टिकून राहिली। आता गरज आहे ती आपल्या देशाने आपल्या गरजा लक्षात घेऊन ही मैत्री जपण्याची आणि कोणाच्याही दबावाखाली न येता आपले निर्णय घेण्याची।